माथेरान येथे मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी 2026 क्रिकेटचे भव्य सामने 8वे वर्ष सफलतेकडे। महाराष्ट्र रायगड जिल्ह्यातील पर्यटक स्थळ माथेरान येथे विशेषतः क्रिकेट खेळाचे महत्त्व व क्रिकेट खेळ खेळणारे खेळाडू तसेच माथेरानकर जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात अनेक वर्षापासून क्रिकेटचे सामने भरवित असतात। हीच परंपरा राखेत 2026 9, 10 व 11 फेब्रुवारी या कालावधीमध्ये माथेरान वीर हुतात्माभाई कोतवाल क्रीडा संकुल मैदानावर भव्य क्रिकेटचे मर्यादित षटकांचे साखळी पद्धतीचे सामने खेळवण्यात आले। 9 फेब्रुवारी रोजी मुकद्दर क्रिकेट संघाचा खेळाडू व आयोजक तसेच मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन सामन्याचे योग्य नियोजन करणारे मुकद्दर क्रिकेट संघासाठी तन, मन आणि धन या 3 शब्दातील क्रिकेट खेळाचा माथेरानचा राजा कैलासवासी बिलाल महाबळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। माथेरानमध्ये क्रिकेट खेळ कायम चालू राहणार, परंतु बिलाल महाबळे यांची उपस्थिती यापुढे मैदानावर केव्हाच दिसणार नाही याची सर्व क्रिकेट रसिकांना खंत आहे। 2026 मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफीमध्ये एकूण 16 क्रिकेटांच्या संघांनी सहभाग घेतला व 3 दिवस हे सामने साखळी पद्धतीने अतिशय रोमहर्ष पाहावयास मिळाले व अंतिम फेरीसाठी 2 सामने एकमेकांच्या समोर विजेता पदकासाठी मैदानात रोमहर्षक खेळ खेळण्यासाठी उतरणे व अंतिम खेळाचा बहुमान अजय 11 यांना मिळाला आणि तृतीय विजेता संघ मुकद्दर क्रिकेट संघ ठरला असून मॅन ऑफ द सिरीजचा बहुमान अंकुश कोकरे यांना मिळवला। या सिरीजमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मानस बिरामने तसेच उत्कृष्ट फलंदाज सचिन फणसे, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अरबाज वलगे आणि उत्कृष्ट जेल रिजवान शेख व सामन्याला कलाटणी देणारा खेळाडू म्हणून मानस बिरामने या खेळाडूंनी बहुमान विविध आपल्या खेळाचे उत्कृष्ट कला कौशल्य दाखवले। या क्रिकेट सन्मानाच्या परंपरेनुसार दरवर्षी माथेरानमधील संघर्षमय जीवन जगत सफलतेच्या त्या दिशेने जाणारे व क्रिकेट खेळ असू दे की सामाजिक कार्य व माथेरान गावासाठी विकासाची गंगा माथेरान येथे आनंदासाठी माथेरान उच्च दर्जाचे अलौकिक नाव असण्यासाठी कायमच प्रयत्न करणारी माथेरानचे कर्तृत्ववान नागरिक यांचा सन्मान करीत सिल्वर जुबली अवॉर्ड म्हणून गोविंद झोरे आणि दिलशाद कुरेशी यांचा सन्मान करण्यात आला। तसेच ऐतिहासिक विनर म्हणून रामवीर या खेळाडूचा सन्मान करण्यात आला। क्रिकेट खेळाचा जीवन गौरव पुरस्कार उमेश कदम तर लिजंड अवॉर्ड सुशील रॉड्रिग्स यांना देण्यात आला। आपल्या जीवनात कायम संघर्ष करीत सफलतेच्या दिशेने वाटचाल करीत असणारे संघर्षाची साथ हा पुरस्कार प्रवीण सकपाळ तर आयुष्यातील षटकार हा पुरस्कार चंद्रकांत चौधरी यांना देण्यात आला असून द ग्रेट माथेरानकर हा पुरस्कार मनोज खेडकर आणि द सिल्वर लाईन जर्नी लक्ष्मण ठेवे यांना सन्मानित करण्यात आले। या क्रिकेट टूर्नामेंटचे सूत्रसंचालक मयूर कदम, मंगेश मोरे, अनिल नाईकडे यांनी केले। अशी ही माथेरानमधील एक आगळीवेगळी क्रिकेट खेळाच्या माध्यमातून क्रिकेटची टूर्नामेंट मुकद्दर क्रिकेट चॅम्पियनच्या ट्रॉफीच्या सर्व आयोजकांना जाते। हा खेळ क्रिकेटच्या माध्यमातून सफलतेच्या दिशेने जाण्यासाठी एक आदर्शपूर्वक ठसा या टूर्नामेंटकडे माथेरानकडे रुजवला आहे। टीव्ही न्यूज चौफेर वार्तेचे संपादक चंद्रकांत काळे, रायगड, माथेरान। थँक्यू। चला आपल्याला पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांचा सत्कार। अजय उल्लेख संघ पारितोषिक शेवटच्या गाणी वाजेल, नक्की नाचा। आणि त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपण त्यांना श्रद्धांजली घेणार आहोत। मी नाव घेत होतोय बिलालबाई यांचं। बिलालबाई हे असं काही व्यक्तिमत्व होतं की ज्याने अगली कल्याण डोंबिवली परिसरातील आमदार राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून रतनबुवा पाटील स्पर्धेचं आयोजन केलं जातं। तेवढ्या मोठ्या व्यक्तीला या माथेरानच्या वीर हुतात्मा क्रीडा संकुल याच मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफीच्या दरम्यान आणण्याचं काम केलं होतं आणि की बरीच कामं त्यांनी केली, परंतु हे फार मोठं काम होतं हे सुरुवातीला मी निश्चित सांगेन। समालोचनातून त्यांनी केलेले काम मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी केलेलं आयोजन यावर आम्ही निश्चितच बोलणार आहोत, परंतु आता सुरुवातीला आपण तर सर्वांना विनंती असेल डोक्यावरची टोपी काढायची। आपण बिलालबाई, प्रमोद कदम, अविनाश, त्याचबरोबर विजय अप्पा,
आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवार यांना श्रद्धांजली वाहतोय. डोक्याची टोपी काढायचे आणि आपल्या जागेवर उभं राहायचंय. एक साथ सावधान. ओम शांती शांती. अस्सलाम वालेकुम. सर्वांना सप्रेम जय महाराष्ट्र. मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व 8वे. आज तसं तर आमच्या मुकद्दर क्रिकेट कमिटीचा एक आनंदाचा पण दिवस आहे आणि दुःखाचा पण दिवस आहे. आज जितका आनंद आम्हाला म्हणजे आहे की आमचं क्रिकेट मुकद्दर क्रिकेट पर्व हे 8व्या वर्षात पदार्पण करते, परंतु एक दुःख इतकं आहे की आमचे क्रिकेट कमिटीचे शिलेदार बिलाल भाई आज आमच्यात नाहीत. बिलाल भाई क्रिकेट आणि मुकद्दर हे एक समीकरणच होतं. म्हणजे क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यापासून तसंच आपल्या येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत, त्या पाहुण्यांना ड्रायफ्रूट देणे, त्यांना अत्तर लावणे, या सर्व गोष्टी बिलाल भाई इतक्या जोशाने करायचे. आणि ही जी कार्य करण्याची त्यांची ऊर्जा ही आमच्या मुकद्दरवाल्यांना नेहमी कमीच भासत राहील. त्यांच्या आठवणीने आज आम्ही एक छोटासा प्रयत्न केला की आम्ही सर्वांना अत्तरच्या बॉटल्स दिल्या. त्यामुळे हे स्टेडियम पूर्ण बिलाल भाई की खुशबू असा आमचा एक त्याच्यासाठी एक मोठी होता की बिलाल भाईच्या नावाने हे सगळं स्टेडियम हे घमघमला पाहिजे, त्यांचा सुगंध सगळीकडे दरवळला पाहिजे. बिलाल भाई नेहमी म्हणायचे, भाभी तुम्हारा एक बड़ा कटआउट लगाना है, तुम्हारा मेरे को एक बहुत बड़ा सम्मान करना है. क्यों? तो तुम आप दोनों हमारे मुकद्दर के सुख दुख के साथी है. आमची मुकद्दर टीम हारली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी, मुकद्दर टीम जिंकली तरी आम्ही त्यांच्या पाठीशी. ह्या सर्व बिलाल भाईंसाठी तर जितकं बोलायचं तितकं कमीच आहे. आज बिलाल भाई असते आणि त्यांनी जो माझा सन्मान पाहिला असता तर खरंच त्यांनी खूप म्हणजे खूप आनंदात झाले असते. ते मुकद्दर क्रिकेट चॅम्पियन या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी आमच्या मुकद्दरचे सर्व शिलेदार यांची खूप मेहनत असते. मी प्रामुख्याने सर्वांची नावं घेईन. आज आमचे अल्ताफ भाई असतील, आमचे समीरभाई मुजावर, समीरभाई महापुळे, खलीलभाई असतील, साजिदभाई, फजलभाई, तसेच आमचे वसीमभाई असतील, आलमभाई, नगरसेवक सोहेल महापुळे, तसंच आरिफ पटेल. माफ करा सर्वांची नावं घेणे शक्य होत नाही, तरी पण आमचे इम्रान भाई आहेत, आरिफ भाई, आणि एका मोठ्या आजारातून चांगले होऊन बरे आले तर आमच्यामध्ये ते आपले इरफान भाई. या सर्वांनी आमची मुकद्दर ट्रॉफी यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न केलेत. आज इथे सर्व नगरसेवकांचा तसेच सर्व मुकद्दर चॅम्पियन ट्रॉफी जे सत्कार मूर्ती आहेत त्या सर्वांचा हार्दिक अभिनंदन, त्यांना सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज सर्वप्रथम आम्ही आपल्या माथेरानचे प्रथम नागरिक माननीय चंद्रकांत भाई चौधरी यांचा सन्मान करणार आहोत. तत्पूर्वी फक्त बिलाल भाईंसाठी एकच शब्द, हजारों महफिलें होंगी हजारों कारवा होंगे, हजारों महफिलें होंगी हजारों कारवा होंगे, जमाना हमको ढूंढेगा मगर हम न जाने कहाँ होंगे. आजचा हा सन्मान हा बिलाल भाईंसाठी समर्पित असेल. मी आमंत्रित करते माननीय चंद्रकांत भाई चौधरी यांचा सन्मान करावा.